देशभरातल्या 17 लाख मुलांचं भविष्य एका कॉम्प्युटर स्क्रीनवर ठरत होतं. पण स्क्रीनवरची उत्तरपत्रिकाच अंधुक होती. काही पानं चक्क गायब होती. ज्या मुलांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केला होता, घाम गाळला होता, त्यांच्या हातात पडले ते फक्त आणि फक्त चुकीचे गुण. हे सगळं घडत होतं देशातल्या सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या शिक्षण मंडळात म्हणजे CBSE मध्ये. मुलं रडत होती, पालक संतापले होते आणि आपली मोठी सरकारी सिस्टीम नेहमीप्रमाणे तांत्रिक बिघाडाचं कोरडं कारण देत होती. या एका सदोष प्रणालीमुळे देशाचा इयत्ता 12वीचा एकूण उत्तीर्णतेचा दर 85.20% खाली घसरला, जो गेल्या 7 वर्षातील सर्वात नीचांकी स्तर मानला जातो. पण या सगळ्या गर्दीत आणि गोंधळात एक 17 वर्षाचा मुलगा होता, ज्याने फक्त नशिबाला दोष देत रडत बसण्याऐवजी एक अतिशय साधा पण टोकदार प्रश्न विचारला. हे सॉफ्टवेअर नक्की बनवले कुणी? आणि जेव्हा त्याने या प्रश्नाचं उत्तर शोधलं तेव्हा जे सत्य बाहेर आलं त्याने देशाच्या संसदेपासून ते शिक्षण मंडळापर्यंत सगळ्यांना मुळासकट हादरवून टाकलं. एका 17 वर्षाचा पोरगा ज्याला CBSEने चुकीचे मार्क दिले होते, तो थेट देशाच्या व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत होता. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आपण नेहमी आपल्या आजूबाजूला ऐकतो की मुलं आजकाल फक्त मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात, इंटरनेटवर वेळ वाया घालवतात. पण याच इंटरनेटचा आणि सार्वजनिक माहितीचा वापर करून एका सामान्य मुलाने अख्खं सरकार कसं हलवून जोडलं याची ही गोष्ट आहे. हा मुलगा म्हणजे झारखंडच्या रांचीमध्ये राहणारा 17 वर्षाचा सार्थक सिद्धांत. या वर्षी त्याने CBSEची 12वीची परीक्षा दिली होती. ज्या दिवशी निकाल लागला तेव्हा त्यालाही मोठा धक्का बसला, कारण त्याचेही मार्क्स अपेक्षेपेक्षा खूपच कमी आले होते. एका विद्यार्थ्याला जेव्हा खात्री असते की आपण पेपर चांगला लिहिलाय तेव्हा तो गप्प बसत नाही. त्याने पुनर्मूल्यांकनासाठी म्हणजे पेपर परत चेक करण्यासाठी रितसर अर्ज केला आणि जेव्हा त्याला त्याच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती मिळाल्या तेव्हा त्या इतक्या अंधुक होत्या की त्यातलं अक्षर वाचणं कठीण होतं. काही पानं तर फाईलमधून गायबच होती. आता इथं थोडं थांबूया आणि एक गोष्ट मुळातून समजून घेऊया. हे ऑन स्क्रीन मार्किंग ज्याला आपण OSM म्हणतो ते नक्की काय प्रकरण आहे? CBSEने असा विचार केला की लाखो पेपर शिक्षकांना तपासायला घरी देण्यापेक्षा आपण सगळे पेपर स्कॅन करूनच घेऊ आणि ते एका सुरक्षित डिजिटल पोर्टलवर अपलोड करू. मग शिक्षक ते पेपर कॉम्प्युटर स्क्रीनवर बघून तिथेच मार्क देतील. ऐकायला हे खूप भारी, आधुनिक आणि पारदर्शक वाटतं, पण जेव्हा हे प्रत्यक्षात आलं तेव्हा या सॉफ्टवेअरने अक्षरशः गोंधळ घातला. शिक्षकांना स्क्रीनवर नीट दिसतच नव्हतं, मग ते बरोबर मार्क देणार कसे? जेव्हा लाखो मुलांनी एकत्र तक्रार करायला सुरुवात केली आणि पोर्टलवर धाव घेतली तेव्हा CBSEचं पोर्टलच क्रॅश झालं. CBSEने नंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी असा दावा केला की त्यांच्या पुनर्मूल्यांकन पोर्टलवर सायबर हल्ला झाला आणि अवघ्या 2 मिनिटात 15 लाख हिट्स आल्यामुळे सिस्टीम कोलमडली. अशा वेळी बहुतांश विद्यार्थी काय करतात? ते कंटाळतात, पालकांना सांगतात, थोडे दिवस रागवतात आणि पुढे जातात. पण सार्थक सिद्धांत या सरकारी उत्तरावर समाधान मानणारा नव्हता. त्याला समजून घ्यायचं होतं की देशातल्या 17 लाख मुलांच्या भविष्याशी खेळणारं हे एवढं थकीत आणि तकलादू सॉफ्टवेअर CBSEने विकत तरी कुठून घेतलं. यासाठी त्याने जो रस्ता निवडला तो अचंबित करणार आहे. त्याने काय केलं? तो गेला सेंट्रल पब्लिक प्रोक्युरमेंट पोर्टलवर. हे असं पोर्टल आहे जिथे भारत सरकारचे सगळे टेंडर म्हणजे कंत्राट पब्लिकसाठी उपलब्ध असतात. त्याने सलग अनेक दिवस या क्लिष्ट सरकारी दस्तऐवजांचा अभ्यास केला. एका सामान्य 17 वर्षाच्या मुलाला ही सरकारी भाषा आणि डॉक्युमेंट्स समजणं खूप कठीण असतं, पण सार्थकने जिद्द सोडली नाही. त्याला या तपासात 19 वर्षाचा एथिकल हॅकर निसर्ग अधिकारी आणि काही पत्रकारांचीही मोलाची साथ मिळाली. निसर्गने त्या पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी आणि कोडिंगच्या चुका शोधल्या आणि सार्थकने त्या टेंडरच्या कागदपत्रांमधल्या कायदेशीर पळवाटा शोधल्या. सार्थकने त्याचे हे सगळे निष्कर्ष sarthaksidhant.com/coemt या त्याच्या वेबसाईटवर एका सविस्तर ब्लॉगच्या स्वरूपात प्रसिद्ध केले. या ब्लॉगचं शीर्षक होतं CBSEने कोएम्ट एज्युटेकच्या फायद्यासाठी स्वतःचे नियम कसे बदलले. आणि इथूनच या प्रकरणाला एक अतिशय भयंकर वळण लागलं. सार्थकच्या हाती जे पुरावे लागले होते ते केवळ एका तांत्रिक चुकीचे नव्हते, ते पुरावे होते एका मोठ्या संस्थात्मक भ्रष्टाचाराचे, एका संगमराचे. सार्थकने त्याचे सगळे निष्कर्ष sarthaksidhant.com/coemt या त्याच्या वेबसाईटवर एका सविस्तर ब्लॉगच्या स्वरूपात प्रसिद्ध केले. या ब्लॉगचं शीर्षक होतं CBSEने कोएम्ट एज्युटेकच्या फायद्यासाठी स्वतःचे नियम कसे बदलले. आणि इथूनच या प्रकरणाला एक अतिशय भयंकर वळण लागलं.
सार्थकच्या हाती जे पुरावे लागले होते ते केवळ एका तांत्रिक चुकीचे नव्हते, ते पुरावे होते एका मोठ्या संस्थात्मक भ्रष्टाचाराचे, एका संगनमराचे. कोणत्याही सरकारी संस्थेचा नियम असा सांगतो की कोणतीही मोठी खरेदी करताना स्पर्धा पारदर्शक आणि सर्वांसाठी समान असली पाहिजे. पण CBSEने एका विशिष्ट कंपनीला, जिचं नाव आहे कोएम्प्ट एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड, कंत्राट मिळवून देण्यासाठी चक्क स्वतःचेच नियम बदलले. सार्थकने उघड केलं की CBSEने या प्रकल्पासाठी तब्बल 3 वेळा वेगवेगळ्या निविदा म्हणजेच टेंडर काढले होते. पहिलं टेंडर गव्हर्नमेंट मार्केट प्लेसवरून कोणतंही ठोस कारण न देता अचानक काढून टाकण्यात आलं. दुसऱ्या टेंडरमध्ये तांत्रिक मूल्यमापनाच्या टप्प्यावर सर्वच कंपन्यांना अपात्र घोषित करण्यात आलं आणि तिसऱ्या वेळेस मात्र मूळ नियमावलीत असे काही सोयीस्कर बदल करण्यात आले जे फक्त आणि फक्त एकाच कंपनीला फायद्याचे ठरणार होते. सार्थकने जुन्या आणि नव्या टेंडरची तुलना करून तब्बल 15 गंभीर विसंगती पुराव्यासह शोधून काढल्या. त्यातल्या काही विसंगती तुम्ही ऐकल्या की तुम्हाला समजेल की हा प्रशासकीय खेळ किती मोठा आहे आणि नियोजनबद्ध होता. जुन्या टेंडरमध्ये एक अतिशय कडक अट होती. ती अट अशी होती की जर एखादी कंपनी पूर्वी कधीही काळ्या यादीत म्हणजे ब्लॅक लिस्टमध्ये टाकली गेली असेल तर ती या प्रक्रियेत भाग घेऊ शकणार नाही. आता नीट ऐका. नव्या टेंडरमध्ये ही अट अत्यंत हुशारीने बदलून अशी करण्यात आली की संबंधित कंपनी सध्या काळ्या यादीत नसावी. हा फक्त 2 शब्दांचा खेळ नव्हता. पूर्वी काळ्या यादीत असलेली कंपनी आता चालू शकेल असा रस्ता मुद्दाम मोकळा करण्यात आला होता. दुसरी अट होती खराब कामगिरीची. जुन्या नियमानुसार जर एखाद्या कंपनीची पूर्वीची कामगिरी खराब असेल तर तिला थेट अपात्र ठरवण्याच्या 3 स्पष्ट अटी होत्या. नव्या दस्तऐवजातून या तिन्ही अटी पूर्णपणे आणि जाणीवपूर्वक गायब करण्यात आल्या. असं का केलं असेल? कारण ज्या कंपनीला हे कंत्राट द्यायचं होतं तिचा पूर्व इतिहास अत्यंत खराब होता. तिसरी अट होती आर्थिक उलाढालीची. टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी 50 कोटी रुपयांची उलाढाल असणं अनिवार्य होतं. कोएम्प्ट एज्युटेक या कंपनीने ही पात्रता कशी पूर्ण केली? अगदी निसटत्या फरकाने, म्हणजे फक्त 1.7% सीमारेषेवर त्यांनी ही अट पूर्ण केली. याशिवाय काही तांत्रिक निकषांमध्ये आणि अनुभवाच्या अटींमध्ये असे बदल करण्यात आले ज्यामुळे TCS सारख्या देशाच्या सर्वात मोठ्या आणि तंत्रज्ञानात सिद्धहस्त असलेल्या कंपनीला डावललं गेलं आणि कोएम्प्ट सारख्या छोट्या संस्थेला प्राधान्य दिलं गेलं. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की CBSEला या कोएम्प्ट कंपनीबद्दल एवढा पुळका का आला होता आणि या कंपनीचा तो पूर्व इतिहास नक्की काय होता जो लपवण्यासाठी एवढा मोठा प्रशासकीय खटाटोप केला गेला. इथेच या गोष्टीचा सर्वात काळा आणि धक्कादायक भाग आपल्या समोर येतो. कोएम्प्ट एज्युटेक ही हैदराबादमधली एक कंपनी आहे, पण या कंपनीचं हे मूळ नाव नाही आहे. या कंपनीचं पूर्वीचं नाव होतं ग्लोबारेना टेक्नॉलॉजीज आणि हे नाव भारताच्या शिक्षण क्षेत्रात एका मोठ्या आणि दुःखद शोकांतिकेशी जोडलेलं आहे. वर्ष 2019 मध्ये तेलंगणा राज्याच्या 12वीच्या परीक्षांचे डिजिटलायझेशन आणि पेपर तपासण्याचं काम याच ग्लोबारेना कंपनीकडे सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी तिथे काय झालं माहिती आहे? या कंपनीच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सॉफ्टवेअरमुळे तिथे निकालात अभूतपूर्व गोंधळ उडाला. हजारो होतकरू मुलांना चुकीने नापास घोषित करण्यात आलं आणि या भयंकर प्रशासकीय चुकीमुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन तब्बल 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. 23 कोवळे जीव एका सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे गेले होते. त्या भयंकर घटनेनंतर तेलंगणा सरकारने एका उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. त्या समितीने आपल्या अहवालात अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की या कंपनीने मागील वर्षाच्या डेटाचा वापर करून कोणतीही योग्य चाचणी न करता हे सॉफ्टवेअर लाखो मुलांवर वापरलं होतं. त्यांचं सॉफ्टवेअर डिझाईन पूर्णपणे अपुरे आणि सदोष होतं. या अहवालानंतर तेलंगणा सरकारने या कंपनीसोबतचे सगळे करार रद्द करून त्यांची थेट हकालपट्टी केली होती. आता शांतपणे विचार करा. ज्या कंपनीच्या सॉफ्टवेअरमुळे एका राज्यात मोठा गोंधळ झाला, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे 23 मुलांनी जीव दिला, ज्या कंपनीला एका राज्याने हाकलून लावलं, त्याच कंपनीला फक्त स्वतःचं नाव बदललं म्हणून CBSEने संपूर्ण देशातल्या 17 लाख मुलांच्या भविष्याशी खेळण्याचं कंत्राट कसं काय दिलं? कोणतीही पूर्व पडताळणी का केली नाही? भारत राष्ट्र समितीचे नेते KT रामाराव यांनीही हाच प्रश्न विचारला की एवढा वादग्रस्त पूर्व इतिहास असलेल्या कंपनीची कोणतीही पार्श्वभूमी पडताळणी CBSEने का केली नाही? स्वतः CBSEच्या काही तांत्रिक पथकांनीही हे तंत्रज्ञान घाईघाईत आणि पुरेशा चाचणीशिवाय लागू करू नये असा इशारा दिला होता, पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं.
जेव्हा हा सगळा रक्तरंजित इतिहास समोर आला तेव्हा कोयमचे सध्याचे CEO VSN राजू यांनी स्वतःचा बचाव करताना असं सांगितलं की तेलंगणा प्रकरणातील खटले उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अजून चालू आहेत आणि त्यांच्यावर कोणताही थेट कायदेशीर ठपका ठेवण्यात आलेला नाही. त्यांनी असंही स्पष्टीकरण दिलं की ग्लोबारेनाचं नाव बदलून कोयम्ब करणं हा कोणत्याही कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न नसून फक्त कंपनी कायद्याअंतर्गत केलेला एक व्यावसायिक ब्रँडिंगचा भाग होता. पण एका साध्या आणि संवेदनशील माणसाच्या दृष्टिकोनातून याकडे बघा. कायदेशीर पळवाटा शोधून स्वतःला निर्दोष म्हणवून घेणं वेगळं आणि 17 लाख मुलांची संस्थात्मक आणि नैतिक जबाबदारी घेणं पूर्णपणे वेगळं. शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी म्हणूनच शिक्षण मंत्र्यांकडे या OSM पोर्टलचे तातडीने स्वतंत्र सिक्युरिटी ऑडिट करण्याची रास्त मागणी केली आहे. हे सगळं जेव्हा सार्थक सिद्धांताने पुराव्यासकट जनतेसमोर आणलं तेव्हा देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप झाला. सार्थक केवळ इंटरनेटवर बोलून थांबला नाही, तो थेट पोहोचला देशाच्या संसदेत. भारताच्या संसदेच्या शिक्षण विषयक स्थायी समितीने या 17 वर्षाच्या मुलाच्या संशोधनाची अत्यंत गंभीर दखल घेतली आणि त्याला थेट सादरीकरणासाठी दिल्लीला पाचारण केलं. मंगळवार 2 जून रोजी सार्थक आपल्या आई वडील आणि भावासोबत संसदेच्या ॲनेक्सी इमारतीत पोहोचला. या समितीत लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून 31 खासदार होते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह या समितीचे अध्यक्ष होते. तिथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, CBSEचे अध्यक्ष राहुल सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी बसले होते. या उपस्थित अधिकाऱ्यांना साधी पूर्वकल्पनाही नव्हती की एक 17 वर्षाचा शाळकरी मुलगा त्यांच्या कार्यप्रणालीच्या चिंधड्या उडवण्यासाठी तिथे सादरीकरण करणार आहे. सार्थकने तिथे एक 7 पानांचा अत्यंत सविस्तर आणि सखोल अहवाल सादर केला. त्याने कोणतीही भीती न बाळगता कोयम्ब कंपनीचे खोटे आर्थिक निकष, टेंडरमधला शब्दांचा खेळ आणि ग्लोबारेनाचा तो इतिहास सगळं काही पुराव्यांसह खासदारांसमोर मांडलं. अध्यक्ष दिग्विजय सिंह यांनी त्यांचं म्हणणं अत्यंत लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकून घेतलं आणि त्यानंतर तिथे बसलेल्या CBSEच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या एका सादरीकरणाचा परिणाम किती मोठा झाला माहिती आहे? संसदीय समितीसमोरील या सुनावणीच्या अवघ्या काही तासातच सरकारला कठोर पावलं उचलणं भाग पडलं. CBSEचे तत्कालीन अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशु सिंह या दोन्ही सर्वोच्च अधिकाऱ्यांची तातडीने त्यांच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. सार्वजनिक प्रशासनात अशा प्रकारच्या अचानक बदल्या करणं म्हणजे सरकारने हे अप्रत्यक्षरित्या मान्य करण्यासारखंच आहे की या पूर्ण प्रक्रियेत काहीतरी खूप मोठं काळवेर शिजलं होतं. या प्रक्रियेतील अत्यंत संशयास्पद बदलांची चौकशी करण्यासाठी सरकारने तातडीने S. राधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक संसदीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. या सगळ्या प्रवासात सार्थकला खूप मोठा राजकीय पाठिंबाही मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत संसदेत सार्थकची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीत राहुल गांधींनी त्याच्याकडून या टेंडर घोटाळ्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी सार्थकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून अत्यंत समर्पक शब्दात लिहिलं, सार्थक आपणे सिद्धांतावर अढळ राहा. या सगळ्या प्रवासात सार्थकला खूप मोठा राजकीय पाठिंबाही मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत संसदेत सार्थकची वैयक्तिक भेट घेतली. या भेटीत राहुल गांधींनी त्याच्याकडून या टेंडर घोटाळ्याची सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यांनी सार्थकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून अत्यंत समर्पक शब्दात लिहिलं, सार्थक आपल्या सिद्धांतावर अडळ राहा. त्यांनी सार्थकला टेंडर इन्व्हेस्टिगेटर असं नावही दिलं आणि इंटरनेटवर तो हॅशटॅग लोकप्रिय केला. याच विषयावर आवाज उठवणारे वेदांत श्रीवास्तव आणि निसर्ग अधिकारी यांसारखे तरुण आता एका मोठ्या विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनले आहेत. हे प्रकरण आता फक्त एका परीक्षेपुरतं किंवा काही चुकीच्या मार्कापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. याने आपल्या व्यवस्थेचे अनेक बुरके फाडले आहेत. आपला सरकारी कारभार कसा चालतो, मोठे नियम कसे सोयीस्कररित्या वाकवले जातात आणि मोठ्या कंपन्या फक्त स्वतःचं नाव बदलून आपले जुने गुन्हे कसे लपवतात याचं हे जळजळीत उदाहरण आहे. जर एका 17 वर्षाच्या मुलाला इंटरनेटवर बसून पब्लिक पोर्टलचा अभ्यास करून हे सगळं शोधता येतं, तर मग देशाच्या एवढ्या मोठ्या यंत्रणांना, IAS अधिकाऱ्यांना आणि ऑडिट करणाऱ्या संस्थांना हे सगळं का दिसलं नाही? का त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? हा प्रश्न आज प्रत्येक पालकाने आणि विद्यार्थ्याने विचारला पाहिजे. आज आपण नीट परीक्षांच्या पेपरफुटीवरून संताप व्यक्त करत आहोत, पण CBSE मधला हा गोंधळ आपल्याला सांगतोय की कीड फक्त एका परीक्षेत नाही, तर ती संपूर्ण यंत्रणेच्या मुळाशी लागली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्या नावाखाली
आपण आपल्या मुलांचं भविष्य अशा कंपन्यांच्या हातात देत आहोत, ज्यांच्यासाठी मुलं म्हणजे फक्त एक डेटा पॉईंट आहेत, एक टेंडर आहेत. पण या सगळ्या अंधारात एक खूप मोठा आशेचा किरणही आहे. तो किरण म्हणजे सार्थक, सिद्धांत आणि त्याच्यासारखी आपली तरुण पिढी. जी पिढी अन्याय मुकाट्यानं सहन करत नाहीत, जी पिढी प्रश्न विचारते, जी पिढी सिस्टीमला त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच कागदपत्रांच्या पुराव्यासह थेट उत्तर देते. 17 वर्षाच्या एका मुलाने देशाच्या संसदेला आणि व्यवस्थेला विचार करायला भाग पाडलं, हेच खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीचं यश आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.